गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने योजना जनकल्याण मल्टीमीडिया आणि छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवीन प्रशासकीय इमारत तळमजला जयस्तंभ चौक गोंदिया या ठिकाणी ही प्रदर्शनी भरवण्यात आली आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असेल। या प्रदर्शनीचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तहसीलदार शमशेर पठाण, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा उपनिबंधक अर्चना माडवे आणि जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकार उपस्थित होत्या। या प्रदर्शनी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती मल्टीमीडियाच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे। प्रत्येक विभागाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली। अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ कॅप्चर करत योजनांचा लाभ कसा घेता येईल याची माहिती जाणून घेतली। जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनीही प्रदर्शनीला भेट देत नागरिकांना आवाहन केले की शासनाच्या योजना या जनतेसाठी असतात, त्यामुळे या योजनांची माहिती घेणे आणि त्यांचा लाभ मिळवणे आवश्यक आहे। गोंदिया जिल्ह्यात या प्रदर्शनीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न ठरत आहे। नमस्कार, मी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनांची आपण मल्टीमीडिया प्रदर्शनी इथे आयोजित केलेली आहे। माननीय पालकमंत्री इंद्रनील नाईक सर आणि माननीय जिल्हाधिकारी प्रजित नायर सर यांच्या मार्गदर्शनात ही मल्टीमीडिया प्रदर्शनी जवळपास इथे 40 योजना आपण इथे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि गोंदिया जिल्हा जो शेततळ्यांचा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा जो वनसमृद्ध जिल्हा आहे आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लोक मोडतात, तर त्याला अनुषंगाने सोबतच सर्वसाधारण गटातील लोकांना पण याचा लाभ व्हावा अशा आपण 40 योजनांचा लाभ पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। पात्र लोकांनी त्या इथे येऊन बघावं आणि आपल्यासाठी कुठली योजना आहे ते त्याचा लाभ घ्यावा। त्यात इथे या इमारतीत प्रशासकीय इमारतीत जवळपास 30 कार्यालये आहेत आणि ते 30 कार्यालय थेट या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठीच आहेत, तर ते ब्रँड अँबॅसेडर आहेत या योजनांचे। तर माझी विनंती राहील जिल्ह्यातील नागरिकांना की त्यांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा। काय सांगा? जिल्हा माहिती कार्यालयाकडून एक नवीन संकल्पना इथे राबवण्यात येत आहे। जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्याचा एक माहिती उपलब्ध एक एक्झिबिशन त्यांनी इथे लावलेलं आहे आणि हे मुख्यालयामध्ये ते सर्वात जास्त फुटफॉल आहे तिथे केलं होतं। अबाउट 40 स्कीमबद्दल याच्यामध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचावं याच्यासाठी मला असं वाटतं की गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असा एक उपक्रम करण्यात येत आहे। खूप चांगली कल्पना आहे, यशस्वीपणे याला इथे त्यांनी सादरीकरण केलेलं आहे। मला वाटतं 3 दिवस आहे इथे। तुमच्या माध्यमातून सुद्धा गोंदियावासियांना विनंती असणार आहे की तुम्ही इथे या। शासनाचा धोरण असं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोचावा आणि याच्यामध्ये जनताकडून जर मागणी झालं तर आम्हालासुद्धा आमचं काम करण्यामध्ये चांगला एक रेस्पॉन्स भेटणार आणि आम्हालासुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्कीम नेण्यामध्ये यश प्राप्त होईल। थँक्यू। आज प्रशासकीय इमारत गोंदिया या ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजना जनकल्याणाच्या याचं मल्टीमीडिया प्रदर्शन या ठिकाणी लागलेलं आहे। जवळपास 40 वेगवेगळ्या विभागाच्या योजनांची माहिती अत्यंत चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे आणि या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या योजनांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या सर्व विभागाचे कार्यालय देखील याच इमारतीमध्ये आहेत। त्यामुळे जनतेला ही माहिती वाचून जर एखाद्या योजनेबाबत काही अडचणी असतील, काही शंका असतील तर त्या विभागामध्ये जाऊन ते त्याची इत्थंभूत माहिती घेऊ शकतात आणि खूप चांगलं असं प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेलं आहे। जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या वतीने आज सर्वसामान्यांच्या ज्या लाभाच्या योजना आहेत, जनकल्याणकारी योजना आहेत, त्या योजनांची माहिती दर्शवणारी छायाचित्र मल्टीमीडिया प्रदर्शनी
या ठिकाणी प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या योजना सर्वसामान्यांना त्या योजनेचे काय निकष आहेत, त्या योजनेचं काय स्वरूप आहे, त्या योजनेचा कोणता लाभ आहे, अतिशय सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी सजावटीच्या स्वरूपात या योजनांची माहिती देणारे जे फलक आहेत, बॅनर आहेत, होर्डिंग आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्या योजना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या स्वरूपात या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. वयोवृद्ध नागरिक असतील, विद्यार्थी असतील, नवउद्योजक असतील, त्याचबरोबर महिला असतील यांच्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील त्या सर्व योजनांची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. या योजनांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती तालुका प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना